हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज आपला घटस्थापनेचा दुसरा दिवस. तर मी आज घेऊन आले तुमच्यासाठी खास भगरीची खिचडी, म्हणजे त्याला वरईची खिचडी पण असं बोलतात. तर चला आता पटकन वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर गाईज, मला मागाशी बोललं की मी भगरीची खिचडी बनवणार आहे, म्हणजेच वरई, म्हणजे त्याला भगर वरई दोन्ही बोलतात. तर आता मी ही चांगली धुवून, म्हणजे 5-10 मिनटं झालं की तिला मी अशीच भिजवून ठेवली. एकदम धुवून बघा अशी. बटाटा घेतला आहे बारीक, म्हणजे कच्चाच बटाटा आहे, तो बारीक तुकडे करून घेतले. आपला शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि तेल. आता कसं करतं, म्हणजे काय काय लोक कोथिंबीर जिरे वगैरे पण वापरतात, पण मी नाही खात ते, त्यामुळे मी नाही वापरत आहे. तुम्ही जर खात असेल तर तुम्ही वापरा. आता मी गॅस करते आणि या साईडला गरम पाणी पण ठेवलं आहे, कारण की आपल्याला त्या पाण्याचा वापर लागणार आहे म्हणून. तर पहिले आपण तेल टाकून घेऊ. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची. आता मला थोडी तिखट बनवायची म्हणून थोडी मी जास्त मिरची घेतली. काही जण म्हणजे असे तुकडे मिरची न करता डायरेक्ट मिक्सरला बारीक करतात. तुम्ही त्या पद्धतीने केले ते चालेल, काही हरकत नाही आहे. आता म्हणजे टाकून घेऊ, तिला चांगली फ्राय होऊन घेऊ. त्यानंतर आपण हा बटाटा टाकून चांगला बटाटा वाफून घेऊ. म्हणजे सेम साबुदाणा खिचडीची स्टेप आहे, पण यामध्ये एवढंच की पाण्याचा वापर होणार आहे आणि साबुदाणा खिचडीमध्ये पाण्याचा वापर नाही होत, याची मला जाणून होते. मिरची आपण चांगली फ्राय होऊन घेऊ. काही लोक बटाटा वाटून घेतात मग मिरची टाकतात, मी तसं नाही करत. मी पहिले मिरची फ्राय करून घेते चांगली आणि मग बटाटा टाकते. मी खिचडीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, मी अगोदर मिरची का टाकते, कारण की बटाटा टाकल्यानंतर जर मिरची टाकली तर मिरची चांगली तळली जात नाही म्हणून. आता मिरची चांगली तळली गेली. आता मी टाकणार बटाटा. गॅस कमी करते. बटाटा चांगला आपण फ्राय होऊन देऊ. थोडं पत्त्याची जाणून चिमडभर मीठ टाकते. मी तुम्ही आपलं रेग्युलर वापरते. काही लोक सॅलरी मीठ असतं ते वापरतात, काही लोक म्हणजे बरेच लोक ते मीठ वापरतात, पण मी जो रेग्युलर मीठ असतं तेच वापरते. तर आता आपण याच्यावर फक्त 5 मिनटं झाकून ठेवूया, की जेणेकरून आपला बटाटा पटकन वापरून पटकन शिजेल. तर काय झालं, आपलं 5 मिनटं झाली. बघा आपण शिजलायचं. तर बघा आपला बटाटा शिजला झाला. आता यामध्ये आपण टाकणार आहे भगर, जी आपण धुवून ठेवली होती. तुम्ही धुवून ठेवा किंवा पाण्यात ठेवा, काही हरकत नाही आहे. आणि आपला पाण्याचा वापर तर करावाच लागणार आहे. चांगलं मिक्स करून घ्या आणि हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकून लागेल तेवढंच टाका. चवीपुरती मीठ टाकू. काही लोक पाण्याचा अंदाज ठेवून पण भगरीची खिचडी करतात. आता यामध्ये आपण 1 वाटी भगर घेतली होती. पाणी मी ऑलरेडी गरम करून ठेवलं होतं. पाणी गरमच घ्यायचं आपल्याला. त्या 2 वाट्या मी पाणी टाकते. आता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची. तर गाईज, आता बघा आपण 5-10 मिनिटं झाले. हे बघा
पूर्ण कोरडी झाली आहे, एकदम परफेक्ट. बघू शकता. काही लोक तुपात पण बनवतात. तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तुम्ही कोथिंबीर टाका मस्तपैकी. मी कोथिंबीर वगैरे काय खाते तुम्हाला सांगितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आपली बघायची खिचडी रेडी आहे. तुम्हाला प्लेटमध्ये काढून पण दाखवते. तर मी गॅसने बंद केला आहे. म्हणजे आपली खिचडी रेडी आहे. तुम्हाला दाखवते प्लेट काढून. हे बघा की थंड झालं अजून मोकळं होईल. खूप छान. तुम्ही हे दहीसोबत पण खाऊ शकतात किंवा भगरीची शेंगदाण्याची आपण चटणी बनवतो त्यासोबत पण खाऊ शकतात किंवा नुसती पण खाऊ शकतात. खूप छान होते. तर तुम्हाला ही भगरीची खिचडी वऱ्याची खिचडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईस तुम्हाला ही भगरीची खिचडी कशी वाटली म्हणजेच वऱ्याची खिचडी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.